नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 श्रावण मास बालकवी यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 श्रावण मास या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कविता वाचून पुढील कृती करा. कवितेत आलेली यांची नावे. प्राणी प्राणी हरिणी, पाडसे, खिल्लारे. पक्षी पक्ष्यांची नावे बगळे, पाखरे. फुले फुलांची नावे सोनचाफा, केवडा. प्रश्न क्रमांक 2. खालील चौकटी पूर्ण करा. 1. देवदर्शनाला निघालेल्या ललना. 2. फुले पाने खुडणाऱ्या सुंदर बाला. 3. गाणी गात फिरणारा गोप. 4. स्त्रियांच्या चेहऱ्यावर लिहिलेले श्रावण महिन्याचे गीत. प्रश्न क्रमांक 3. सुंदर बाला या फुलमाला या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. उत्तर: 1. श्रावण मासी हर्ष मानसी. 2. तरु शिखरांवर उंच घरांवर. 3. उठती वरती जलदांवरती. 4. उतरून येती अवनीवरती. 5. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. प्रश्न क्रमांक 4. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 1. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. उत्तर: क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. 2. झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. या अर्थाच्या कवितेतील ओळी: तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. 3. हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. या अर्थाच्या कवितेच्या ओळी: सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती. प्रश्न क्रमांक 5. पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. 1. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. उत्तर: श्रावण महिन्यात माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा. 1. पहिला पाऊस पडल्यावर. उत्तर: कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवासा वाटतो. 2. सरीवर सरी कोसळल्यावर. उत्तर: आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते.
सर्व सृष्टी न्हावून निघते. पशुपक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदी होतात. प्रश्न क्रमांक 7. निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. उत्तर: 1. पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात. 2. अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. 3. आकाश काळ्या ढगांनी दाटून येते. 4. पावसाची जोरदार सर येते. 5. थोड्या वेळाने सूर्य ढगाळून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. 1. बासरी, पावा. 2. स्त्रिया, ललना. 3. आकाश, नभ. 4. मेघ, जलद. 5. गुराखी, गोप. 6. पृथ्वी, अवनी. 7. वृक्ष, तरु. 8. मुख, वदन. 9. राग, रोष. प्रश्न क्रमांक 9. विरुद्धार्थी शब्द लिहा. हर्ष, दुःख. उंच, खोल. राग, प्रेम. मंजूळ, कर्कश. ऊन, सावली. प्रश्न क्रमांक 10. पुढील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे लिहा. बगळा, बगळी. गोप, गोपी. पुरुष, स्त्री. प्रश्न क्रमांक 11. अनेक लिहा. एक तोरण, अनेक तोरणे. एक घर, अनेक घरे. एक बगळा, अनेक बगळे. एक फूल, अनेक फुले. एक केवडा, अनेक केवडे. एक पंख, अनेक पंख. प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये ओळखा. चोहीकडे हिरवळ दाटली आहे. 1. चोहीकडे हिरवळ दाटली आहे. चोहीकडे हे क्रियाविशेषण अव्यय या वाक्यामध्ये आले आहे. 2. क्षणात येते सरसर शिरवे या वाक्यामध्ये क्षणात हे क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे. 3. हळूहळू सूर्यास्त होईल. हळूहळू हे क्रियाविशेषण या वाक्यामध्ये आले आहे. 4. पाडसे तुरुतुरु धावतात या वाक्यामध्ये तुरुतुरु हे क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला फुगा पडतात. अंगाची लाही लाही होते. घामाच्या धारा लागतात. नदी नाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो. तर श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो. हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदी नाले भरभरून वाहतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशुपक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात. प्रश्न क्रमांक 14. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा. उत्तर: पाऊस म्हणाला, तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो आणि तू मला का अडवतेस? छत्री म्हणाली, नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही. मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. पाऊस म्हणाला, पण कधीतरी माणसांनी भिजावं की. गुरेढोरे सारी सृष्टी भिजते, पण माणसांचे एवढे ते काय? छत्री म्हणाली, तसे नव्हे. माणसे भिजली तर त्यांना पडसे, खोकला येतो.
डॉक्टरकडे जावे लागते. विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. पाऊस म्हणाला, खरे आहे तुझं. तू त्यांचं संरक्षण करतेस. पण एक विचारू, तू माणसांचे रक्षण करतेस, मग तू का भिजतेस? छत्री म्हणाली, उत्तर एकदम सोपं आहे. अहो, वर्षभर मी अडगळीत असते. तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद होतो, हो की नाही? खेळ खेळूया. खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. पहिल्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला दुसऱ्या उदाहरणामध्ये शब्द लिहायचे आहेत. पुढारी, पुढारीचा शब्द उभा. नेता, दिनांक, तारीख. पक्षी, खग, आकाश, गगन. डोळे, नयन. आश्चर्य, नवल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण समानार्थी शब्दांचा हा जिना उतरलेला आहे. दिलेले कोडे पूर्ण केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 श्रावण मास बालकवी यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलच्या श्रावण मास या पाठाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.